सध्या अशा टप्प्यावर उभा आहे जिथून पुढे युद्ध होणार की शांतता हे ठरवलं फक्त काही दिवस काही हप्ते बाकी आहे. गेल्या काही तासात जिओपॉलिटिक्समध्ये मोठ्या घडामोडी झाल्या. याचाच परिणाम संपूर्ण जगावर होऊ लागलाय. आधी डोनाल्ड ट्रम्पने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यांनी इराणवर टीका करत म्हटले की त्यांना नॉन न्यूक्लिअर डील साईन कशी करायची हे कळत नाही. त्यांनी लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी. या पोस्टमध्ये इराणमधील फोटो दाखवले. ट्रम्प स्वतः त्यासमोर बंदूक घेऊन उभा आहे आणि त्यांच्या मागे हे पाहू शकता तुम्ही असं युद्धासारखं वातावरण तयार केलंय. तुम्ही म्हणाल की हे तर एआयने बनवलेला फोटो आहे. हो एआयने बनवलेला जर फोटो असला तरी ट्रम्पने स्वतः हा पोस्ट केलेला आहे. यानंतर अमेरिकेकडून असं सांगण्यात आलं की हार्मोजमध्ये लावलेले बॅरिकेड अनेक महिने चालू शकतो, त्यामुळे तेलाची किमती वाढू शकतात. अगोदर हेच अमेरिकावाले म्हणत होते की आम्ही तेलाची किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सीजफायर करत आहे, युद्ध थांबवते, अमुक टमुक डमुक. पण आता ते स्वतः म्हणते की यापासून युद्ध लांबू शकतं आणि आम्ही काही बॅरिकेड काढणार नाही. यांनी पण बॅरिकेड लावले. अगोदरच फक्त इराणने लावले होते, आता यांनी स्वतः लावले. त्याच्यात मिडल ईस्टमध्ये परिस्थिती सतत बिघडत चालली. आपण पाहिलंच असेल, ओपेस यूएने सोडलं, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. अमेरिकेचे संरक्षण मंत्री यांनी सांगितलं की जर अमेरिकेला जगात सर्वात शक्तिशाली सैन्य ठेवायचं आहे तर त्या संरक्षण बजेट मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल. आणखीन काय करतो तुम्हाला सांगतो अगोदर की यांचं संरक्षण बजेट भारताच्या बजेटपेक्षा 10 पट आहे. पण भारताचं संरक्षण बजेट, त्या बजेटमधून जहाज, फायटर जेट आणि इतर लष्करी साधनं खरेदी करण्याची अमेरिकेला गरज आहे, त्यांनी असं म्हणलं. त्या दरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स, हाच जेडी व्हॅन्स जे अमेरिकेकडून युद्ध शांततेसाठी पाकिस्तानमध्ये जात होता, आता सर्व ते फिसकटलं आहे. सर्व मिटिंगा कॅन्सल झाल्या, सगळं नाचक्की झाली पाकिस्तानची, कारण ही पाकिस्तानमध्ये होत होती. यांनी युद्धाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. त्यांना वाटतं की अमेरिकेला मिळणारी माहिती पूर्णपणे अचूक आहे, याबद्दल शंका आहे. अरे शंका नाही, खरोखरच आहे, कारण त्यांना मिळणाऱ्या माहितीबद्दल पूर्ण तफावत आहे. आता लोक तरी ही दिसत आहे. मिडल ईस्टमध्ये अमेरिकेचे लष्करी तळांना नुकसान झालं, बातम्या समोर आल्या. त्यासाठी दुरुस्ती करणारा लाखो कोटी अरबो रुपये डॉलरचा खर्च येऊ शकतो. दुसऱ्या बाजूला इराणने स्पष्ट केले आहे की कोणत्याही दबावाखाली आम्ही झुकणार नाही आणि हे दीर्घकाळ युद्ध चालू राहू शकतं. चालू द्या. युरोपमधील देशाची भूमिका देखील स्पष्ट आहेत. युकेचे पंतप्रधान यांनी सांगितलं आहे की त्यांच्या देशाला अशा युद्धात सहभागी होऊ देणार नाही ज्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही. याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत 1973चा वॉर पॉवर ॲक्ट नावाचा कायदा आहे. अगोदर मी जे म्हटलं की शांतता आणि युद्धाच्या मधात हे एकच कारण की या कायद्यानुसार राष्ट्रपती 60 दिवसापर्यंत संसद परवानगीशिवाय युद्ध चालू राहू शकत नाही. म्हणजेच त्याला 60 दिवस झाले की त्याला संसदेमधून परवानगी घ्यावी लागते. आता हे 60 दिवस पूर्ण होण्यास जवळ आले आहेत. यानंतर संसदेमध्ये मतदान होऊ शकतं की युद्ध पुढे चालू ठेवायचे की नाही. जर समर्थन मिळालं नाही तर राष्ट्रपतींना हे युद्ध थांबावं लागेल. राष्ट्रपती कोण? डोनाल्ड जे ट्रम्प. एकंदरीत पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि या परिस्थितीवर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे की युद्ध थांबेल असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?